नमस्कार, मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, सध्या आपण निमसोड गणामध्ये आहे आणि निमसोड गणातून पूजाताई घाडगे या पंचायत समितीला उमेदवारी करत आहेत. सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण विविध मतदारसंघात फिरतोय आणि आपल्यासोबत पूजाताई घाडगे आहेत. ताई, काय सांगाल, तुम्ही उमेदवारी करताय पंचायत समिती गणातून? सर्वप्रथम मी आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना भावपूर्ण आदरांजली वाहते आणि खरंच त्यांच्या कार्याला सलाम करते. खूप छान असं नेतृत्व जे आपलं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होतं आणि शेतकऱ्यांचा आवाज उठवणारं होतं, असंच या महाराष्ट्रानं नेतृत्व गमावलंय. त्याबद्दल मी खरंच माझ्या मनापासून मी खरंच खूप दुःख वाटतंय. आणि मी आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पंचायत समितीच्या निमसोड गणातून पूजाताई नानासो घाडगे पाटील, राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हाध्यक्ष, गेली 10 वर्ष मी कार्यरत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती मी आज उमेदवारी घेतलेली आहे. माझं चिन्ह कबश आहे सर. आणि या भागातून जो पंचायत समिती गण आहे आपला निमसोडचा, त्या गणातून अगदी 9 गावं आहेत. टोटल 9 गावं आहेत. या 9ही गावात माझा जनसंपर्क खूप छान आहे आणि मला नक्कीच छान प्रतिसाद मिळतोय, म्हणजे पॉझिटिव्ह असा प्रतिसाद मिळतोय सगळ्यांच्याकडून. आणि मी खरंच या गणातून उमेदवारी लढवत आहे, तर मला खूप आनंद वाटतोय. नक्कीच. आदरणीय महादेव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही आता सांगितलं की 10 वर्ष झालं काम करताय आणि आता तुम्ही उमेदवारी करताय. घरोघरी पोहोचताय, लोकांच्या दारोदारी तुमचा संपर्क पहिलाच आहे म्हणताय. काय प्रतिसाद, म्हणजे लोक काय म्हणतात, प्रश्न काय, अडचणी काय आहेत? ऍक्च्युली साहेब, विषय असा आहे की बाकीची लोक, बाकीचे प्रस्थापित लोक असतील, ती लोक 6-6 महिने त्यांच्या कोपरा मीटिंग्स वगैरे झालेल्या आहेत आणि माझ्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून मी भेटीगाठी घेतलेत, पण मीच उमेदवार आहे असं इतरांना माहित नव्हतं. आणि ऍक्च्युली अगदी शेवटच्या 2 दिवसात आमचा निर्णय झाला, माझ्या पक्षाचा निर्णय झाला, वरिष्ठांचा निर्णय झाला आणि मला एबी फॉर्म देण्यात आला आणि मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या एबी फॉर्म वरती या निवडणुकीसाठी तयार झाली. आणि विषय असा आहे की साहेब, मी लोकांच्या पर्यंत पोहोचली नव्हती आधी की मी उमेदवार आहे म्हणून. मी आधी माझा जनसंपर्क होता, पण उमेदवार मीच उमेदवार आहे म्हणून असं इतरांना माहित नव्हतं. तर मी टोटल पूर्ण घर टू घर, कसं असतं, आपण ज्या वेळेला एखादी मीटिंग भरवतो त्यावेळेला जेंट्स लोक येतात आणि जेंट्स लोकांच्या समस्या सांगितल्या जातात किंवा तुम्ही तुमचं उमेदवार चिन्ह सांगतात किंवा तुम्ही कोणती कामं करणार हे तुम्ही समोरच्या व्यक्तींना सांगता. पण ज्या महिला आहेत त्या कधी येऊ शकत नाहीत. म्हणजे आपण महिला उमेदवार जरी असला तरी संपर्क हा जेंट्स लोकांशीच येतो. पण मी स्वतः जातीनं त्या महिलांच्या पर्यंत पोहोचते, त्यांना माझा मोबाईल नंबर देते आणि नंतरच्या काळात, आता भूतो ना भविष्य काय होणार आहे हे मला माहित नाही, मी कष्ट हे घेतलेच, म्हणजे धनशक्ती पुढे जनशक्ती ही काय करेल हे मला दाखवून द्यायचंय. आणि त्या माध्यमातून मी माझा मोबाईल नंबर त्यांना देते आणि मी सदैव तत्पर तुमच्या सेवेशी राहील अशी त्यांना आव्हान करते. बरोबर. तुमचा काय अजेंडा आहे, म्हणजे तुम्ही एक महिला उमेदवार आहे. खरं तर आजकालच्या राजकारणामध्ये महिला खूप कमी दिसत आहेत नेतृत्व करताना. म्हणजे त्यांना आता आरक्षण पडले म्हणून उभा केलं जातं, परंतु चळवळीत काम करताना खूप महिला कमी दिसतात. त्यात तुम्ही खंबीरपणे नेतृत्व करताय. काय अजेंडा आहे तुमचा महिलांसाठी? महिलांसाठी मी नेहमीच तत्पर असणार आहे. अगदी विषय कोणताही असू द्या, महिलांच्या विषयी कोणताही असू द्या, अगदी तहसील असू द्या, पुरवठा शाखा असू द्या, तुमचं जिल्हा कलेक्टर ऑफिस असू द्या, पोलीस स्टेशन असू द्या, कोणत्याही म्हणजे कुठलाही प्रसंग असू द्या महिलांच्या बाबतीतला, तर मी नेहमीच तो प्रश्न सोडवत आली आणि माझा अनुभव आहे आणि मला ते असं अवघड असं काही वाटत नाही. कारण जनसेवेचं पूर्णपणे माझ्या रक्तात बसलेलं आहे आणि राजकारणात जनसेवेला माझ्या राजकारणाची जोड, जसं महादेव जानकर साहेबांना जनसेवेची जशी आवड आहे, म्हणजे एक राजकारण ते करतच नाहीत, पहिल्यापासूनच त्यांनी कधी केलेलं नाहीये, ते नेहमीच समाजकारण करत आलेत आणि तेच माझ्या पूर्ण रक्तात भिनलेलं आहे आणि मी सदैव त्या ह्याची नाळ जोडलेली आहे माझी त्याच्याशी. आणि मी नेहमीच महिलांचे कुठलेही प्रश्न असू द्या ते मी सोडवणारच, अगदी कुठलेही प्रश्न असू द्या मी ते सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार. आणि त्याच्यासोबत माझे मिस्टर नानासो घाडगे पाटील नेहमीच माझ्या सोबत असतात आणि ते मला नेहमीच सहकार्य करतात. आता तुमच्या समोर विरोधक आहेत, त्यांचं आव्हान कसं आहे, तुम्हाला काय म्हणायचं तुम्हाला? माझ्यासमोर विरोधक म्हटलं तर खूप बलाढ्य आहेत, प्रस्थापित आहेत,
मी त्याचा विचार कधीच केलेला नाही की ते समोर तुम्ही कोण विरोधक आहे. मानतच नाही. हो, ते मी त्यांना विरोधक मानतच नाही. जसं मी एक मानव प्राणी आहे तसंच ते पण आहेत. आणि कसं आहे, ते त्यांचा प्रचार त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या माध्यमातून कोणता करतात त्याच्याकडे माझं लक्ष नाही. माझं एकच ध्येय की मी जनमानसात कशी पोहोचेन आणि माझं चिन्ह मी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेन आणि त्यांचा विकास मी कसे करेन, त्यांचे प्रश्न कसे जाणून घेईल. अगदी त्यांचा कोणताही रोष म्हणजे एखादा मतदार दारात आला की बऱ्यापैकी महिलांचा रोष राहतो की नाही का, आता तुम्ही आता दिसताय, म्हणजे कसं तुम्ही आधी दिसला नाही, किंवा असं येतं की मतदान आलं की नेता दारात येतो, असा विषय महिलांचा असतो. परंतु तर कायम तुम्ही त्यांच्या दारात आहे. हा, मी कायम त्यांच्या दारात आहे आणि मला असा प्रश्नच कुणी विचारला नाही की, पण समोरून रिस्पॉन्स इतका छान मला महिलांचा मिळतोय, ताई या. कारण मी एक शेतकरी कुटुंबातून आहे, शेतकऱ्याला शेतकऱ्याची जाणीव असते. तुम्हाला राजकीय वारसा वगैरे? मला राजकीय वारसा असा कोणता नाही. माझे सासरे 20 वर्ष निमसोड गावचे सरपंच होते आणि नेहमी राजकारणात आहेत. विषय राजकारणाचा आहे तर नेहमी राजकारणात आहेत. आणि मलाही आवड होती समाजकारणाची, पण त्याला राजकारणाची जोड. आणि मला खरंच राष्ट्रीय समाज पक्षात काम करायला आवडतं, कारण याच्यात राजकारण नाही, समाजकारण आहे. म्हणून मी नेहमीच शेतकऱ्यांशी जोडलेली असते. तुम्ही आता बोलला की मी विरोधकांना विरोधक मानत नाही, इथल्या समस्या, इथल्या अडचणी ह्या खऱ्या माझ्या विरोधक आहेत. त्यांना मला संपवायचं, तो विरोध मला संपवायचा, इथल्या अडचणी मला संपवायच्या. हो हो, नक्कीच मला ह्या अडचणी संपवायच्या. ह्या अडचणीच आपले विरोधक आहेत. अडचणी म्हणजे कुठला असा विषय नाही की त्याला पर्याय नाही. आलं लक्षात की पर्याय हा नेहमीच असतो. एखादं चांगलं काम करायला लागला की पर्याय हा उत्पन्न होतोच. आपण तो शोधायचा असतो आणि तो मी नक्कीच शोधायचा प्रयत्न करेन. काय आव्हान कराल मतदारांना? मतदारांना इतकंच आव्हान करे की मी पहिल्यांदा राष्ट्रीय समाज पक्षातून महादेव जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आज मी निमसोड गणातून सौ पूजाताई नानोसो घाडगे पाटील मी आज पहिल्यांदा उमेदवारी अर्ज भरलेला आहे पंचायत समिती गणातून. आणि मला सहकार्य करा, मी नेहमी सदैव तुमच्या तत्पर सेवेशी राहीन, इतकंच मी सांगेन. बाकी धन्यवाद. तर पूजाताई घाडगे या राष्ट्रीय समाज पक्ष या पक्षातून निमसोड गणातून ताकदीने निवडणूक लढत आहेत. आणि विशेष म्हणजे एक महिला नेतृत्व, चळवळीतून तयार झालेलं नेतृत्व आता हे उमेदवारी करते. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.